वेलकम फ्रेंड्स, पुन्हा एक वेळा तुमचं स्वागत. मी जयवंत देशमुख. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस 2 लेक्चर्स आपण कंप्लीट केले, ज्याच्यामध्ये रिस्पिरेटरी ट्रॅक याचं कंप्लीट अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर आपण बघितलंय. वेल, तर अगोदरची कंप्लीट रिस्पिरेटरी ट्रॅक जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली असेल तर आता हे या लेक्चरमध्ये आपल्याला मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग बघायचं आहे. सी इयर तुमच्या NCERT मध्ये जितकं दिलंय त्याच्यापेक्षा अवांतर करण्याची अजिबात गरज नाही, कारण हा काही कुठला कॉन्सेप्ट नाहीये, कॉन्सेप्च्युअल हा पॉइंट नाहीये. सिंपल मेकॅनिझम आहे की जे ब्रीदिंग मध्ये इन्स्पायरेशन एक्सपायरेशन येणार, म्हणजे हवा आतमध्ये घेणे, हवा बाहेर सोडणे. ठीक आहे ना. इन्स्पायरेशन करताना ऑलरेडी आपण सांगितलंय की जेव्हा ब्रीदिंग करणार तेव्हा कुठले कुठले पार्ट्स तुम्हाला रिस्पिरेटरी सिस्टमचे सपोर्ट करणार. काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये? वी हॅड सीन दॅट डायफ्रॅम, इंटरकोस्टल मसल, फ्रेनिक मसल, जी की डायफ्रॅम पासून निघणार आणि तुमच्या रिब्स आणि व्हर्टिब्रल कॉलम पर्यंत जाणार. इन शॉर्ट, ब्रीदिंग करायची आहे, दॅट मीन्स रिक्वायर्ड गोष्टी आपल्याला एकतर असणार की मुवमेंट ऑफ युअर डायफ्रॅम, देन रिब्स, स्टर्नम, बरोबर आहे, इंटरकोस्टल मसल्स, आणि देर शुड बी सम ग्रेडियंट प्रेझेंट. ग्रेडियंट म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन मधलं डिफरन्स. आता इथे कॉन्सन्ट्रेशन न म्हणता आपण काय म्हणू? एअरचं प्रेशर. एअरच्या प्रेशरमध्ये डिफरन्स असणं गरजेचं आहे, कारण हायर प्रेशर टू लोअर प्रेशर असाच हवेचा फ्लो होणार, एअरचा फ्लो होणार. मग एक्सचेंज हा कुणामध्ये होतोय? एक्सचेंज ऑफ गॅसेस इज टेकिंग प्लेस इन द ॲटमॉस्फिअर. थ्रू नॉस्ट्रिल इट विल एंटर युअर लंग्स, आणि लंग्स मधून परत थ्रू नॉस्ट्रिल ॲटमॉस्फिअर, असा एक ट्रान्सपोर्ट असणार आहे. तर मग ॲटमॉस्फिअर आणि लंग्स, आता लंग्स रिलेटेड टर्म काय असते? पल्मनरी, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण शॉर्ट मध्ये म्हणू इंट्रा पल्मोनरी प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर, या दोघांमध्ये एक डिफरन्स, एअर प्रेशरचा डिफरन्स असणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचं इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन होणार, बरोबर की नाही? आपण इन शॉर्ट बघून घेऊ की ग्रेडियंट काय असतो, किंवा मग निगेटिव्ह प्रेशर, पॉझिटिव्ह प्रेशर काय. ओके, चलो. सी हियर, सपोज ॲटमॉस्फिअर, आणि इकडे मी लिहितोय लंग्स. ठीक आहे ना. लंग्स मध्ये सुद्धा एअर प्रेझेंट आहे, म्हणजे लंग मध्ये सुद्धा प्रेशर आहे, आणि ॲटमॉस्फिअर मध्ये सुद्धा एअरचं प्रेशर प्रेझेंट आहे. एअर प्रेशर, इकडे सुद्धा एअर प्रेशर. ठीक आहे. सपोज कन्सिडर करा इथे प्रेशर इज मोअर. ॲटमॉस्फिअर मध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मोअर. आता जेव्हा आपण मोअर म्हणतो, ठीक आहे, किंवा लेस म्हणतो, तर ही कंपॅरेटिव्ह टर्म झाली. एकामध्ये मोर जेव्हा आपण म्हणणार तर दुसऱ्यामध्ये आपोआपच लेस असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच इकडे काय असणार आहे, याला लिहितोय आता मी इंट्रा पल्मोनरी प्रेशर. पल्मोनरी म्हटलं की तुम्ही लंग्स समजायचंय. ठीक आहे ना. इंट्रा पल्मोनरी प्रेशर हे कसं असणार आहे? लेस असणार आहे. ऑब्वियस आहे, ॲटमॉस्फिअर मध्ये जास्त आणि लंग्स मध्ये प्रेशर कमी आहे, म्हणजेच एअरचा फ्लो कसा होणार? ॲटमॉस्फिअर टू लंग्स होणार. मग या इकडे जास्त प्रेशर, इकडे कमी प्रेशर, म्हणजेच या फिनॉमिननला तुम्ही काय म्हणता? देयर इज अ प्रेशर ग्रेडियंट. याला काय म्हणणार तुम्ही? प्रेशर ग्रेडियंट. ग्रेडियंटचा सिंपल मिनिंग आपण दुसऱ्या भाषेमध्ये याला लिहू, दॅट इज युअर डिफरन्स इन युअर प्रेशर. मग हायर प्रेशर टू लोअर प्रेशर ट्रान्सपोर्ट होणार. मग जेव्हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे, इंट्रापल्मोनरी प्रेशर कमी आहे, म्हणजेच कमी असल्यानंतर आपण याला काय म्हणू? निगेटिव्ह प्रेशर. ठीक आहे. आणि याला म्हणू आपण पॉझिटिव्ह प्रेशर. जास्तला पॉझिटिव्ह आणि कमीला निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्रेशर कडे ट्रान्सफर होणार. मग ट्रान्सफर होणार म्हणजे लंग्स मध्ये येणार. लंग्स मध्ये काय होणार? जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये घेणार, आणि त्याच प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार? इन्स्पायरेशन. द फर्स्ट पार्ट ऑफ युअर ब्रीदिंग, त्याला काय म्हणणार तुम्ही? इन्स्पायरेशन म्हणणार. याच्या उलट करा. आता मी कलर चेंज करतो, मी तुम्हाला समजायला सोपं होईल. ओके. इंट्रा पल्मोनरी प्रेशर आता जास्त आहे. हे जास्त आहे म्हणजेच ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर कसं झालं? कमी झालं. म्हणजेच याची डायरेक्शन आता चेंज झाली आहे. आता प्रेशर ग्रेडियंट चेंज झालाय, इकडे जास्त आहे, इकडे कमी आहे. म्हणजेच आता लंग्स कडून ॲटमॉस्फिअर कडे तुम्ही काय पाठवणार? एअर पाठवणार, आणि त्या प्रोसेसला तुम्ही म्हणणार एक्सपायरेशन. त्याला काय म्हणणार? एक्सपायरेशन. इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन म्हणजेच इन शॉर्ट ब्रीदिंग चे दोन पार्ट आपण करू. एक पार्ट असणार आहे त्याचा इन्स्पायरेशन, आणि दुसरा पार्ट असणार आहे एक्सपायरेशन. ठीक आहे. इज दिस क्लिअर? इथपर्यंत
याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट सपोर्ट करतात ते पार्ट आपण बघू. ब्रीदिंग. ब्रीदिंग होते वेळी म्हणजेच पुन्हा एक वेळा इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन होते वेळा कोणते कोणते तुम्हाला पार्ट यूज होणार. एक तर डायफ्रॅम, ओके. नंतर फ्रेनिक मसल्स ज्या की डायफ्रॅम पासून निघतात, ठीक आहे. नंतर स्टर्नम, यांच्यामध्ये चेंजेस येणार आणि रिब्स यांच्यामध्ये काय येणार, चेंजेस येणार. इन्स्पायरेशन व्हायचे किंवा एक्सपायरेशन व्हायचे तेव्हा तुम्हाला थोरॅसिक व्हॉल्यूम हे वाढवणं आणि कमी करणं गरजेचं आहे. जर थोरॅसिक व्हॉल्यूम वाढलंय म्हणजे ह्या कॅव्हिटीचं व्हॉल्यूम वाढलंय तर आतमधलं प्रेशर कमी होणार, ठीक आहे. इनक्रीज इन thoracic volume causes decrease in pressure, decrease in intrapulmonary pressure, ओके. म्हणजेच कोणतं प्रेशर, निगेटिव्ह प्रेशर. आणि डिक्रीज इन thoracic volume, डिक्रीज इन thoracic volume increases इंट्रापल्मोनरी प्रेशर, ठीक आहे. म्हणजेच याला तुम्ही म्हणणार आता पॉझिटिव्ह प्रेशर कुठे झाले तर इंट्रापल्मोनरी प्रेशर झालं, ठीक आहे. मग हे चेंजेस झाले पाहिजे तेव्हा तुमचं इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन होणार, राईट. वेल, आता हा जो डायफ्रॅम आहे, डायफ्रॅम आहे कुठला, आय मीन व्हॉल्यूम जे वाढवणार थोरॅसिक कॅव्हिटीचं ते कोणत्या डायरेक्शननी किंवा कोणत्या ऍक्सिस मध्ये, तर डायफ्रॅम विल इन्क्रीज थोरॅसिक व्हॉल्यूम इन अँटेरियर पोस्टेरियर ऍक्सिस. इम्पॉर्टंट आहे, सगळे एमसीक्यूज आहेत ते, ठीक आहे. आणि तुमचा कोण गेलाय, डायफ्रॅम नंतर काय बोललो आपण, स्टर्नम. स्टर्नम आणि रिब्स हे कसं वाढवणार, डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस असं थोरॅसिक व्हॉल्यूम वाढवणार. ती आपण पॉइंट आउट करून घेऊ. ते दोघंही मिळून काय करणार आहे की इन्क्रीज पल्मोनरी व्हॉल्यूम म्हणजे लंग्सचं व्हॉल्यूम वाढवणार. आणि लंग्सचं व्हॉल्यूम वाढलं की प्रेशर कमी, लंग्सचं व्हॉल्यूम कमी झालं की प्रेशर जास्त. इथपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या, ठीक आहे. चला आता पुढे पुढे जाऊ, आपण एक एक बघू, ओके. डायरेक्ट आता आपण ही तुमची एनसीईआरटीचे डायग्राम आणि काय काय प्रोसेस होणार ते बघू. वेल, नॉर्मली तुमचा डायफ्रॅम जो असतो तर डायफ्रॅम कोणत्या शेप मध्ये असतो, डायफ्रॅम इज अ डोम शेप्ड, नॉर्मल कंडिशन मध्ये डोम शेप्ड डायफ्रॅम, ठीक आहे. या स्टेप्स वगैरे तुम्ही सरळ बघून घ्या, आपण अगोदर समजून घेऊ, ठीक आहे ना. आता जेव्हा इन्स्पायरेशन व्हायचं, हवा आतमध्ये घ्यायची, वरती लिहितोय मी ऍटमॉस्फिअर, आणि ऍटमॉस्फिअर मधली एअर आता तुमच्या लंग्स मध्ये येणार. कुठे येणार, लंग्स मध्ये येणार. म्हणजेच हा जो डायफ्रॅम असेल तर डायफ्रॅम कसा होऊन जाणार, आता डायफ्रॅम विल बिकम फ्लॅट, असा फ्लॅट होणार, ठीक आहे ना. डायफ्रॅम फ्लॅट झालाय म्हणजे हा डोम खाली सरकलाय, म्हणजे आता खालच्या साईडनी व्हॉल्यूम याचं वाढलंय, म्हणजे याला म्हणू आपण अँटेरियर पोस्टेरियर. अँटेरियर पोस्टेरियर म्हणजे काय, असं, ठीक आहे. दिस इज अँटेरियर, दिस इज पोस्टेरियर. आता डायफ्रॅम गोल होता, आता फ्लॅट झाला म्हणजे खाली सरकणार, म्हणजे थोडे अँटेरियर पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये थोडेसे व्हॉल्यूम वाढणार. क्लिअर आहे. सेकंड थिंग आपण बोललो होतो की रिब्स आणि स्टर्नम, दिस इज स्टर्नम अँड दिस आर रिब्स, ओके. तर हे व्हॉल्यूम कसं वाढवणार तुमच्या थोरॅसिक कॅव्हिटीचं, डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस मध्ये. डॉर्सल म्हणजे मागे, वेंट्रल म्हणजे पुढे, ठीक आहे. आता रिब्स असं केलंय, पुढे आलंय, ठीक आहे ना, म्हणजेच पुढच्या बाजूला आलाय. आणि स्टर्नम कुठे गेला, अपवर्ड गेलाय. स्टर्नम आणि रिब्स अपवर्ड गेले आणि फॉरवर्ड आल्यात, पुढे आल्यात. म्हणजेच डॉर्सो वेंट्रल, दिस इज वेंट्रल, दिस इज डॉर्सल, असं व्हॉल्यूम वाढलंय. म्हणजेच तुमचा रिब्स आणि त्यांनी डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस मध्ये व्हॉल्यूम वाढवलंय. डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस कुणी परत मी ते सांगतोय, रिब्स अँड युअर स्टर्नम. आता इन शॉर्ट तुमचं थोरॅसिक व्हॉल्यूम वाढलंय, बरोबर की नाही. व्हॉल्यूम वाढलंय म्हणजे लंग्स एक्सपांड झाले, ठीक आहे. लंग्स एक्सपांड झाले, अगोदर समजा इतके लंग्स असतील, आता हे वाढलेत, म्हणजे त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट होती, बरोबर की नाही. मग एअर तर तितकीच प्रेझेंट आहे, पण त्यांचं प्रेशर कमी झालं की नाही. म्हणजे या लंग्स मधला अगोदर इतका लंग होता तर हवा सेम होती, फॉर एक्झाम्पल 500 ml होती,
ठीक आहे. तर ती प्रेशर टाकणार, ते प्रेशर जास्त होतं, पण आता साईज वाढली तर हवा 500 ml आहे, पण त्याचं प्रेशर वाढणार का? प्रेशर वाढणार नाही, म्हणजे प्रेशर कमी होणार. प्रेशर कमी झालं म्हणजेच तुमच्या लंग मध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार झालं, म्हणजे निगेटिव्ह इंट्रापल्मनरी प्रेशर. याचा अर्थ झाला की ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेशर जास्त आहे, मग जास्त प्रेशर कडून कमी प्रेशरकडे, मग ऍटमॉस्फेरिक एअर हे आतमध्ये येणार आणि त्याला तुम्ही म्हणणार इनहेलेशन ऑफ एअर ऑर इन्स्पायरेशन ऑफ एअर टू प्लेस. इन्स्पायरेशन झालंय. इकडे चेंजेस बघा. डायफ्रॅम हा कॉन्ट्रॅक्ट झालाय. काय काय लक्षात ठेवायचं, हा सुद्धा एमसीक्यूज आहे. डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट झालाय म्हणजे तो फ्लॅट बनणार, असा फ्लॅट बनणार. म्हणजेच यांची स्टर्नम आणि रिब्स आणि स्टर्नम रेज झाले बाहेरच्या डायरेक्शननी, हे असे या डायरेक्शननी बाहेर आले. इकडे दाखवलं तुम्हाला, हे मागे तुमचा व्हर्टिब्रल कॉलम आहे, बरोबर की नाही? म्हणजे याचं इन शॉर्ट हे व्हॉल्यूम वाढलंय, म्हणजेच हवेने आतमध्ये एंट्री केली आहे. या प्रोसेसला तुम्ही म्हणणार इन्स्पायरेशन. बघा इकडे, कॉन्ट्रॅक्शन इन द डायफ्रॅम अँड एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल टेक प्लेस. डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट झाला आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल ज्या की रिब्सच्या मध्ये प्रेझेंट आहेत, ह्या मसल्समुळे काय झालं, त्यांचं कॉन्ट्रॅक्शन झालंय. डायफ्रॅम बिकम फ्लॅट आपण सांगितलंय अँड इज पुश्ड टुवर्ड्स ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आता डायफ्रॅमने ही ॲब्डोमिनल कॅव्हिटी तयार केली, ही थोरॅसिक कॅव्हिटी, तर कुठे गेला? ॲब्डोमिनल कॅव्हिटीकडे गेला. वेल, स्टर्नम मूव्स अपवर्ड्स वेंट्रल, स्टर्नम मूव्स अपवर्ड वेंट्रल अँड अँटेरियर डायरेक्शन. ठीक आहे, पुढे आणि वरती असा स्टर्नम मूव्ह झाला. रिब्स मूव्ह टुवर्ड्स आउटसाइड अँड वेंट्रल साइड. रिब्स या पुढे आल्या, ठीक आहे ना, आणि व्हेंट्रली आल्यात म्हणजे पुढच्या बाजूला आल्यात. व्हॉल्यूम ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीज झालं, याच्यामुळे सांगितलं आपण. अँड प्रेशर ऑफ द प्लुरल फ्लुइड ओव्हर लंग्स इज डिक्रीज. प्लुरल फ्लुइड जी प्लुरल स्पेस मध्ये प्रेझेंट होती त्याचं प्रेशर काय झालंय? कमी झालंय, म्हणजे लंग्स एक्सपांड झाले. आणि लंग्स एक्सपांडेड झाले म्हणजेच काय? आतमध्ये हवा आली. दॅट इज युअर इन्स्पायरेशन. क्लिअर आहे? ओके. एक्सपायरेशन मध्ये काय होणार? त्याचं उलट बघा. डायफ्रॅम रिलॅक्स झाला. डायफ्रॅम रिलॅक्स झाला तर अगोदरचा फ्लॅट झालेला होता तो वरच्या एरो वरती दाखवलाय, परत डोम शेपचा झाला. ठीक आहे. व्हॉल्यूम जर याची आता इकडे बघा, हे व्हॉल्यूम तुम्हाला कमी दिसत आहे. नंतर रिब्स अँड स्टर्नम रिटर्न टू ओरिजिनल पोझिशन. रिब्स ज्या पुढे व्हेंट्रली आणि अँटेरियर पार्ट मध्ये आल्या होत्या, वरती आणि पुढे, तर त्या परत ओरिजिनल पोझिशनला आल्या, म्हणजे त्यांचं व्हॉल्यूम कमी झालं. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे आता आतमध्ये प्रेशर कसं तयार झालं? पॉझिटिव्ह प्रेशर झालं, म्हणजे इंट्रा पल्मनरी प्रेशर बिकेम पॉझिटिव्ह झालं, म्हणजेच ऍटमॉस्फिअर मध्ये काय आता प्रेशर कमी आहे, म्हणजेच लंग्स मधली एअर आता बाहेर फेकल्या गेली. एक्सपायरेशन झालं. सी इयर. कॉन्ट्रॅक्शन डज नॉट टेक प्लेस. रिलॅक्स झालेत ना, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. रिलॅक्सेशन इन डायफ्रॅम अँड एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स टेक्स प्लेस. ओके. डायफ्रॅम, स्टर्नम, रिब्स अटेन देअर ऍक्च्युअल पोझिशन मध्ये आले. व्हॉल्यूम ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इज डिक्रीज्ड अँड द प्रेशर इन थोरॅसिक केज ऑफ लंग इज इन्क्रीज. व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे प्रेशर वाढलं, अँड एअर फिल्ड इन द लंग्स गोज आउटसाइड थ्रू रिस्पिरेटरी ट्रॅक्ट, बाहेर आली. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की इंटरनल इंटरकोस्टल मसल्स आपल्याकडे होते आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल होत्या. याच्यापैकी ब्रीदिंग मध्ये कोणती मसल पार्ट प्ले करते? तर एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. ठीक आहे. डायफ्रॅमचा रोल बघितला, सगळा रोल बघितला आपण. सो दिस इज अबाउट युअर ब्रीदिंग, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. यालाच सी फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स इन अंडरस्टँडिंग, जर हा पार्ट समजून घ्यायचा असेल रिस्पिरेशन ऍक्च्युअल, तर 4 स्टेप आपण तुम्ही करू शकता. एक ब्रीदिंग, जे आता बोललो आपण, इन्स्पायरेशन एक्सपायरेशन. दुसरं एक्सटर्नल रिस्पिरेशन, जे की लंग्स आणि ब्लड मध्ये होणार. ठीक आहे. तिसरं इंटरनल रिस्पिरेशन, जे की ब्लड आणि टिश्यू मध्ये होणार. आणि चौथं सेल्युलर रिस्पिरेशन, जे की ऍक्च्युअल एनर्जी रिलीज प्रोसेस असणार, जी सेल्युलर लेवलला होणार, म्हणजे सेल्सच्या मध्ये मायटोकॉन्ड्रिया मध्ये होणार. ठीक आहे ना. असे 4 पार्ट्स मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. राईट. एनसीईआरटी नुसार काय म्हणणं आहे? एनसीईआरटी मध्ये तुम्हाला जे दिलंय तेच आपण एक्सप्लेन केलंय. याच्यामध्ये अननेसेसरी आता आपण वेळ घालवणार नाही. आपण सांगितलं काय काय गरजेचं होतं. एक तर प्रेशर ग्रेडियंट गरजेचा होता ब्रीदिंग साठी. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स ऍटमॉस्फिअर प्रेशर ग्रेडियंट इन ऍटमॉस्फिअर अँड लंग्स. ओके. कुठले कुठले पार्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले होते? तर इन्व्हॉल्व पार्ट होते याच्यामध्ये डायफ्रॅम. ठीक. नंतर त्याच्यापासून निघणाऱ्या फ्रेनिक मसल. इन्स्पायरेशनच्या वेळी फ्रेनिक मसल कोणाकोणाला अटॅच असतात? दिस फ्रेनिक मसल्स आर अटॅच्ड विथ युअर रिब्स अँड बॅक साइडला व्हर्टिब्रल कॉलम, सो दॅट त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन व्हावं म्हणून फ्रेनिक मसल्स. नंतर आपण सांगितलं एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स. नंतर इन्व्हॉल्व झालेला पार्ट होता याच्यामध्ये स्टर्नम आणि रिब्स तर आहेच आहे, आणि रिब्स. ठीक आहे. हे सगळं तुमच्या बुक मधलंच आहे.
याला काय आपण वाचणार आहे नाही. अँड दिस इज अगेन युअर बुक. आता नॉर्मल ब्रिदिंग रेट हा किती असतो? नॉर्मल ब्रिदिंग रेट हेल्दी पर्सन मध्ये इट इज 12 to 16. See here, a healthy human breathes 12 to 16 times a minute per minute. किती झाला? 12 to 16 per minute. हा रेट इन्फंट्स मध्ये किंवा लहान मुलांमध्ये रेट जास्त असतो, याच्या डबलनी हा रेट असणार आहे इन्फंट्स मध्ये. क्लिअर? नंतर जर तुम्हाला फोर्सफुल रिस्पिरेशन जर करायचं असेल, ब्रिदिंग करायचं असेल, फॉर फोर्सफुल ब्रिदिंग कशाची गरज? ऍडिशनल मसल्स विल बी रिक्वायर्ड. ऍडिशनल मसल्स आर रिक्वायर्ड. ऍडिशनल मसल्स आर रिक्वायर्ड. कोणत्या मसल्स रिक्वायर्ड असणार आहेत? तर त्या मसल असणार तुमच्या ऍब्डोमिनल मसल. आणि हेल्दी पर्सन मध्ये ऍब्डोमिनल मसल म्हणजे कुठल्या? त्या पोटाच्या मसल्स. तुम्ही श्वास फोर्सफुली बाहेर टाका, काय होतं? ह्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. फोर्सफुली बाहेर टाका, तेव्हाही काय होणार? आय मीन आतमध्ये घ्या तरी ऍब्डोमिन तुमच्या पोटाच्या भागावरती ताण पडणार. म्हणजे फोर्सफुल रिस्पिरेशन जर ब्रिदिंग जर करायचं असेल तर ऍडिशनल मसल या तुमच्या असणार आहेत ऍब्डोमिनल मसल्स. ओके. आणि स्पायरोमीटर विच हेल्प्स इन द क्लिनिकल असेसमेंट ऑफ पल्मनरी फंक्शन्स. पल्मनरी म्हणजे लंग्सचे फंक्शन जर तुम्हाला बघायचे असतील, टेस्ट करायचे असतील, तर त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असणार आहे, दॅट इन्स्ट्रुमेंट इज युअर स्पायरोमीटर. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. That instrument is spirometer. Clear this? Okay. This is how we have finished mechanism of breathing. Very easy. Pressure gradient हवाय, वेगवेगळे पार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ते आपण 2 वेळा बोललो. नंतर ऍडिशनल मसल्सचा सुद्धा रोल याच्यामध्ये प्ले करणार. लहान मुलं बघा, ते जेव्हा रिस्पायर करत असतात तर ते बेली रिजन मधून रिस्पायर करतात. आता स्पिरिच्युअली जर बघायला गेलं तर बेली रिस्पिरेशन ज्याचा असणार तो त्याचा एकदम शांत झोप त्याला लागणार, किंवा त्याचं ब्रिदिंग हे प्रॉपर ब्रिदिंग चाललंय असं म्हणतात. बरोबर की नाही? ब्रिदिंग रेट सुद्धा आपण सांगितलं लहान मुलांमध्ये जास्त, इन्फंट मध्ये त्या डबलनी चालणार आहे, पण हेल्दी पर्सन मध्ये 12 ते 16 वेळा हा ब्रिदिंग रेट असणार आहे. तो ब्रिदिंग इन्व्हॉल्व्स इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन. त्याच्या रिलेटेड जे काही फिनॉमिनन असतील ते आपण याच्यामध्ये बघितले. तर हा आता टॉपिक इथे संपतोय. ठीक. थँक्यू व्हेरी मच.